हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचं सर्वोच्च स्थान म्हणजे अमरनाथ। चारधाम यात्रेइतकंच या यात्रेचं महत्त्व अथांग आहे। दरवर्षी लाखो भाविक हिमालयातील हाडं गोठवणारी थंडी आणि कठीण वाट तुडवत महादेवाच्या ओढीने इथे पोहोचतात। पण या गुहेबद्दलचा एक इतिहास तुम्हाला थक्क करून सोडेल। ज्या अमरनाथ गुहेसाठी आपण हजारो किलोमीटरचा प्रवास करतो, तिचा शोध एका हिंदू साधूने नाही तर चक्क एका मुस्लिम मेंढपाळाने लावला होता। अनेकांसाठी ही गोष्ट अजूनही एक कोडा आहे, पण बर्फानी अमरनाथ बाबांच्या या गुहेचा शोध नेमका लागला कसा? ज्याने हा शोध लावला तो मुस्लिम मेंढपाळ नेमका कोण होता? आणि विशेष म्हणजे त्याचं कुटुंब आजही या पवित्र यात्रेशी कसं जोडलेलं आहे? अमरनाथ यात्रेच्या इतिहासातील हीच रंजक आणि काहीशी अपरिचित बाजू आज आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। अमरनाथ यात्रा ही जरी हिंदू धर्मातील एक महत्त्वाची आणि पवित्र तीर्थयात्रा असली तरी तिच्या इतिहासात एक मुस्लिम कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे। ही गोष्ट आहे आजपासून सुमारे 500 वर्षांपूर्वीची, जी आजही जम्मू काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात आदराने सांगितली जाते। जम्मू काश्मीरच्या डोंगर रांगांमध्ये बर्फाचं शिवलिंग असलेली अमरनाथची गुहा 500 वर्षांपूर्वी सापडली होती। ज्यांना ती सापडली होती ते होते मुस्लिम गुराखी बूटा मलिक। बूटा मलिक यांचे वंशज गुलाम हसन मलिक सांगतात की त्यांचे आजोबा आणि वडिलांकडून त्यांनी ऐकलेल्या माहितीनुसार अमरनाथची ही गुहा सर्वप्रथम त्यांच्या पूर्वजांनी म्हणजेच बूटा मलिक यांनीच शोधून काढली होती। तेव्हा बूटा मलिक हे एक साधे मेंढपाळ होते। दररोजच्या प्रमाणे ते आपल्या मेंढ्या आणि शेळ्यांना डोंगरात चरायला घेऊन जात असत। त्या दरम्यान त्यांची एका अज्ञात साधू व्यक्तीशी भेट झाली। त्या साधूसोबत त्यांची ओळख झाली आणि हळूहळू या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं। आता ही भेट जरी एका योगायोगासारखी वाटत असली तरी पुढे जे घडलं ते खरंच चमत्कारिक होतं। आणि पुढे या मैत्रीमुळे अमरनाथची गुहा अख्ख्या जगाच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू बनली। एकदा बूटा मलिक डोंगरात आपल्या मेंढ्या चरत असताना त्यांना भयंकर थंडी वाजू लागली। थंडीपासून वाचण्यासाठी ते जवळच्याच एका गुहेत गेले। तिथे आधी भेटलेले साधू पुन्हा दिसले आणि त्यांनी बूटा मलिक यांना ऊब मिळावी म्हणून एक कांगडी म्हणजेच कोळशांनी भरलेली ऊब देणारी टोपली दिली। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बूटा मलिक उठले तेव्हा त्यांनी पाहिलं की ती कोळशांनी भरलेली कांगडी चक्क सोन्याची झाली होती, अशी आख्यायिका आहे। त्या चमत्कारानंतर जेव्हा बूटा मलिक गुहेबाहेर आले तेव्हा त्यांना शिवभक्त साधू भेटले। ते साधू महादेवाच्या दर्शनासाठी भटकतच होते। बूटा मलिक यांनी त्यांना सांगितलं की ते आत्ताच एका अद्भुत ठिकाणाहून आले आहेत, जिथे त्यांना भगवान शिवाची साक्षात अनुभूती आली। मग त्यांनी त्या साधूंना त्या गुहेकडे नेलं। गुहेमध्ये पोहोचल्यानंतर ते दोघेही चकित झाले, कारण तिथे त्यांना एक विशाल बर्फाचं शिवलिंग दिसलं, जे आज बर्फानी बाबा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। याच शिवलिंगाच्या बाजूला त्यांना पार्वती माता व गणेशही बसलेले दिसले। त्या गुहेत खुद्द भगवान शंकर माता पार्वतीला अमरकथा सांगत होते। हा अनुभव इतका अचंबित करणारा होता की काही साधूंनी तिथेच समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि प्राणत्याग केला। पुढे ही परंपरा सुरू राहिली, पण अनेक साधू गुहेत उडी मारून मृत्यूला आलिंगन देऊ लागले। त्यामुळे महाराजा रणजित सिंग यांच्या काळात काही काळासाठी ही यात्रा बंद करण्यात आली होती। अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा ही अमरकथा सुरू होती तेव्हा त्या गुहेच्या बाहेर एका कबुतराची जोडी येऊन बसली होती। कथा ऐकत ऐकत देवी पार्वतीला झोप लागली, मात्र कबुतराची जोडी महादेवांच्या वाणीतून निघणारी सगळी रहस्य ऐकतच होती आणि मग ती कबूतर जोडी अमर झाली। आजही अनेक वेळा अमरनाथ गुहेजवळ कबुतराची ही जोडी कधी कधी गिरट्या घालताना दिसते, मात्र ती सर्वांना दिसत नाही। ज्या व्यक्तीला ती जोडी दिसते त्याला मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे। हा झाला प्रत्येकाच्या श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग, पण बूटा मलिकांचे वंशज सांगतात की आमचं कुटुंब मुस्लिम आहे, त्यामुळे पूजा विधींची माहिती आम्हाला नव्हती, पण धार्मिक विधी सोडल्या तर श्रद्धा मात्र आमच्याही मनात होती। म्हणूनच आमचं कुटुंब पिढ्यानपिढ्या अमरनाथ यात्रेशी जोडलेलं राहिलं। पूजा विधींची काहीच माहिती नसल्याने मग मलिक कुटुंबाने जवळच असलेल्या गणेश्वर गावातून काश्मीरी पंडितांना बोलवून त्यांच्याकडून पूजा अर्चा करून घ्यायला सुरुवात केली। म्हणूनच आजही अमरनाथ यात्रेच्या परंपरेमध्ये 3 प्रमुख घटकांचा समावेश होतो: काश्मीरी पंडित, मलिक कुटुंब आणि महंत समुदाय। हे तिघे मिळून छडी मुबारक या पवित्र परंपरेला पुढे नेत आहेत। छडी मुबारक म्हणजेच भगवान शंकराची प्रतिकात्मक छडी, जी यात्रेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भक्तांसोबत असते। इतकंच नव्हे तर अमरनाथ यात्रेविषयी जेव्हा जम्मू काश्मीर विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं त्यामध्ये सुद्धा मलिक कुटुंबाच्या ऐतिहासिक भूमिकेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता। यावरून हे स्पष्ट होतं की धर्म वेगळा असला तरी श्रद्धेचा धागा एकच आहे आणि त्याच श्रद्धेने मलिक कुटुंब पिढ्यानपिढ्या अमरनाथ यात्रेचं एक अविभाज्य अंग बनून राहिलं आहे। जेव्हा बूटा मलिक यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जंगलात त्यांचा एक दर्गा उभारण्यात आला होता। त्यांच्या नावावरून त्यांच्या गावाला बटकोट असं नाव दिलं होतं। आजही बूटा मलिक यांचे वंशज या परंपरेला जपतात। अमरनाथ यात्रेदरम्यान इथल्या मुस्लिम घरात मांसाहार टाळला जातो। मुस्लिम समाज बांधवांमध्येही या यात्रेविषयी मनापासूनचा आदर आहे। अनेक जण यात्रेकरूंना मदत करतात, वाट दाखवतात, निवासाची व्यवस्था करतात। बूटा मलिक आणि त्या अनामिक साधूची ती भेट फक्त एक योगायोग नव्हता,
तर तो 2 धर्मांना जोडणारा एक दैवी दुवा होता. आजही बूटा मलिक यांचं कुटुंब या परंपरेशी तितक्याच श्रद्धेने जोडलं गेलं आहे. हे पाहून धर्माधर्माच्या पलीकडे असलेल्या भारतीय संस्कृतीचा खरोखर अभिमान वाटतो. तुम्हाला बूटा मलिक यांच्या निस्वार्थीपणाची ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.